मी कर्नल निलेश पाथरकर, आर्मीमध्ये 32 वर्ष सेवा करून 2024 साली ऑगस्टमध्ये रिटायर झालो. माझ्या 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी अनेक अतिरेक्यांविरुद्ध ऑपरेशन्स केले. एका ऑपरेशनमध्ये मला दोन्ही पायांना 4 गोळ्या पण लागल्या आहेत. माझ्या आर्मीच्या शेवटच्या 2 वर्षी मी NCCच्या महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या मुलामुलींना घेऊन दिल्लीला गेलो, त्यांना ट्रेन केलं आणि प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र डायरेक्टरेट नंबर 1 पोझिशनला आल्यामुळे आम्हाला प्राईम मिनिस्टरच्या हस्ते ट्रॉफी आणि बॅनर या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र डायरेक्टरेटला मिळाल्या. रिटायर झाल्यानंतर मी विचार केला की मी काहीतरी देशासाठी जी इतकी वर्ष 32 वर्ष घालवली आहेत त्याचा फायदा घेऊन काहीतरी असं करावं की मुलींना, स्पेसिफिकली मुलींना स्वतःच्या पायावरती उभं करावं. म्हणून मी एक NGO जॉईन केली, उदय गुजर फाउंडेशन म्हणून. ती NGO स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस करवायची. आता त्याच NGOमध्ये मी एक जिजाऊ शौर्य अकॅडमी अशी काढतो आहे. ही फाउंडेशन विंग म्हणजे भोरच्या जवळचे गाव आहे सातारा जिल्ह्यात. या फाउंडेशनमध्ये जिजाऊ शौर्य अकॅडमीच्या माध्यमातून मी मुलींना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पॅरामिलिटरी सर्व्हिसेस आणि पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणार आहे. माझ्याबरोबर अजून एक जो इन्स्ट्रक्टर आहे तो पण एक्सपिरियन्स आसाम रायफल्सचा इन्स्ट्रक्टर आहे. सो मी मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना आवाहन करतो की आमच्या फाउंडेशनमध्ये मुलींना टाका आणि आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ आणि आम्ही त्यांना एन्श्योर करू की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत भरतीसाठी ह्यांच्यासाठी पूर्ण ट्रेनिंग देऊ. थँक्यू. कदम बढ़ाए जब खुशी के गीत गाए जब ये जिंदगी है कौम की.